फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी कसली भीती वाटते? फडणवीस सध्या वर्षावर राहायला का जात नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर राऊतांच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट आणि दादा भुसे यांनी हल्लाबोल केलाय। संजय राऊतांनी वर्षा बंगल्याबद्दल वक्तव्य करून नवा वाद उभा केलाय। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस अद्याप राहायला गेलेले नाहीत। फडणवीस वर्षावर राहायला का गेले नाहीत असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबाला कसली अनामिक भीती वाटते असा सवालही संजय राऊतांनी केलाय। वर्षा बंगला पाडून नवीन बंगला बांधण्यात येणार असल्याचा दावाही राऊत यांनी केलाय। माझा काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही। त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत, लिंबू आहेत, अजून काय आहे? नाही, तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाहीये। तुम्हाला कसली भीती वाटते? काय तिकडे असं घडलंय? काय याआधी घडवलंय? हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय। असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे? माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो। केंद्रीय गृह मंत्रालय ने कोई संशोधन करने की जरूरत है। वो क्यों डरते हैं? जाने से ही डरते हैं। अंदर पूछ लो कब ऐसी क्या बात अंदर छुपी है, क्या रहस्य है? एक फिल्म आई थी 2 गज जमीन के नीचे। अब 2 गज जमीन के नीचे क्या क्या गाड़ा है वो देखना पड़ेगा, वो रहस्य है। राम गोपाल वर्मा ने वहाँ भी जाना चाहिए और एक फिल्म बनानी चाहिए कि वर्षा बंगला का रहस्य क्या है। अहो मला वाटतं काला जादू काय ते संजय राऊत साहेबांनी आमच्या उद्धव ठाकरेंना विचार पाहिजे ना। एकनाथ शिंदेने सांगितलं ज्यावेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरेंनी सोडला तर टोपली पण लिंबू मिळाले वर्षा बंगला होती। तर काळी जादू काय आहे ते मला वाटतं तिकडे त्याला विचारली पाहिजे। त्याचा अनुभव जास्त असेल संजय राऊत साहेबांना कदाचित, आणि म्हणून त्याच्या डोक्यात यायला असावं असं मला वाटतं। राऊतांच्या वक्तव्यानंतर शिंदेची शिवसेना आक्रमक बनली आहे। असं कोणत्या जादूनी डोण्याने जर राजकारण चालत असेल तर मला वाटतं अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं काम हा संजय राऊत करतोय। मला वाटतं अंधश्रद्धेच्या पायीच यांनी त्या उभाटाची वाट लावलेली। बंगालचा जादूगर हा नेहमी त्याच्या दारात असतो हे त्यांनाही माहिती। ते अंडे, थोडे लिंबू, मिरच्या हे सगळं भोंग्याकडे दिलेले आहे। दररोज सकाळी 10 वाजता ते लिंबू देत असतात। तर वर्षा बंगला पाडून नवीन बंगला बांधण्याच्या राऊतांच्या दाव्याला दरेकरांनी उत्तर दिलंय। दरम्यान वादाची सुरुवात नितेश राणेंच्या वक्तव्यानं झाली होती। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर हा वाद पेटलाय।